गुड मॉर्निंग. तर आज सकाळ आपली खूप छान जावी म्हणून आपल्याला थोडंसं आपल्यासाठी टाईम काढून आपण थोडंसं म्हणजे ध्यान करून मन एकाग्र करून आपण 2 मिनटं स्वतःला आपण अ, विचार करायचं की आपला दिवस आज चांगला जावो. आपण देवाला एवढीच प्रार्थना करायचो की बाबा आम्हाला आजचा दिवस खूप छान जावो हे सांगायचं आणि 2 मिनटं असं ध्यान करायचं आणि असं करायचं. सकाळचं वातावरण इतकं छान असतं ना, आपल्यासाठी 1-2 मिनटं, फक्त 2 मिनटं काढायचं आहेत आणि ह्या थंडीच्या वातावरणामध्ये इतकं प्रसन्न वाटत असतं ना, असं वाटतं की खरंच आपण चहा तर रोजच घेतो. तर मी तर बघा हे ब्लॅक टी पिते. मला खरंच खूप छान वाटतं चहा घ्यायला आणि चहाचा आनंद घ्यायला. तर खरंच तुम्ही पण घेता ना चहाचा आनंद, तर चहाचा आनंद घ्या हो. चहाचा आनंद घेणं म्हणजे खरंच आपल्या सकाळचे जे थंड वातावरणामध्ये आणि आत्ताच थंडीचा आनंद घ्या आणि उन्हाळ्यामध्ये हेच थंडीला तुम्हाला विकत घ्यावं लागेल. तुम्हाला बिल वाढेला बिल वाढवूनच तुम्हाला मग द्यावं लागेल. एवढं थंडीचं स्वतः तुम्ही फुकट भेटलं तर आनंद घ्या. परत म्हणू नका बाबा परत उन्हाळ्यामध्ये ह्यालाच फॅन लाव, ए सी लाव, कूलर लाव, सगळं करून बसावं लागेल. तर तेव्हा काय चहा बी गोड लागत नाही, नुसतं थंडी 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 थंडी. तर खरंच चहाचा थंडीमध्ये इतकं भारी वाटतं ना. आहा हा, काय मजा आहे सकाळची जी चहा घ्यायचं जे आनंद असतं ना, ते खरंच खूप भारी असतं बघा मित्रांनो. तर तुम्हाला पण ओ टी पी सकाळ सकाळी घ्या तुम्ही, तर खूप छान लागतं आणि मला तर खूप आवडतं चहा. काळा चहा पिल्याने काय किती आपले फायदे आहेत माहिती आहे का? आपल्याला खोकला लागत नाही, सर्दी होत नाही, घशात खवखव होत नाही. ह्याच्यामध्ये काय काय घालायचं सांगू का? हळद घालायचं, परत तुळशीची पानं घालायचं, लवंग, मिरे, दालचिनी घालायचं आणि सगळं चांगलं शिजवून प्यायचं आणि तुम्ही पण प्या आणि खूप छान लागतं हे. साखर घालायचं नाही तर गूळ घाला तुम्ही, सगळ्यात भारी साखरेपेक्षा गूळ छान असतं. तर तुम्ही पण ट्राय करून बघा. बाय बाय.